तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी. स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वाव बाबा, बोल. तुम्ही कबूल केल्याप्रमाणे फायनली आज आपण नाशिकला आलो. आणि चांगला रामनवमीचा मुहूर्त साधून आलो बरं. रामनवमी? मग अगं, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. चला, म्हणजे आज नाशिकच्या राम मंदिरात राम जन्माचा सोहळा पाहायला मिळणार तर. मग अगं, चांगला रामजन्माचा सुंठवडा खायला मिळणार आपल्याला. चला, शेवटी आलोच का नाही नाशिकमध्ये. आता हा पूल ओलांडला की घाट सुरू. ओ बाबा, हा, ही नदी कुठली आहे हो? अगं, ही गोदावरी नदी, हिच्या काठीच घाट आहे. बरं ड्रायव्हर काका, गाडी इथे साईडला पार्क करा. साहेब, सगळ्यांना तुम्ही घाट दाखवा. हा, मग काळ्या रामाच्या मंदिराकडे गाडी घेऊ. चालेल चालेल. चला चला मंडळी, उतरा खाली, पटकन उतरा. चला चला. हो हो. म्हण्या, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांनी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी केल्या की ज्यामुळे आज 5000 वर्षानंतरही लोक त्यांची अनन्य भावानं भक्ती करतात. खरंच.
बरं का म्हण्या, हं. अगं आजच्या जगात कुठलाही सत्ताधीश खुर्चीवरून पाय उतार झाला की लोक त्याला विसरून जातात. पण मग रामकृष्ण, शिवाजी महाराज यांच्यात असे कुठले लोकोत्तर गुण होते की इतक्या वर्षांनंतरही लोक त्यांची पूजा करतात? खरंच आहे बाबा, मलाही नेहमी हा प्रश्न पडतो. ऐक ऐक, हे बघ, आजवर आम्ही तुला अनेक व्रतांची माहिती सांगितली, हा. पण आता आम्ही तुला अशा काही व्यक्तींची माहिती सांगणार आहोत ज्यांनी आपलं अवघं आयुष्य व्रत म्हणून स्वीकारलं. प्रभू श्री रामचंद्र त्यापैकीच एक होते बरं का. दादा, ये लक्ष्मणा ये. पहा, या गवाक्षातून दिसणारी अवघी अयोध्या नगरी. उद्या माझा राज्याभिषेक होणार म्हणून अयोध्येच्या नागरिकांनी दीपमालांनी अवघी नगरी सजवून काढली. बघ, नगरजनांच्या आनंदाला आलेलं ते उधाण लक्ष्मणा बघ तरी जरा. दादा, दादा, काहीतरी आघाटीत घडलंय दादा. काहीतरी आघाटीत घडणार आहे दादा. काय झालं लक्ष्मणा? दादा, पिताश्रींनी आपल्याला त्यांच्या कक्षात बोलवलंय. पण कशासाठी? नाही, मला कल्पना नाही. आपले पिताश्री भयंकर अस्वस्थ आहेत. काय? होय, माता कैकेयी पण त्यांच्या कक्षात आहे. त्यांच्यात काहीतरी भयानक वार्तालाप झाला असा. पिताश्री विलाप करत होते. मला तर काहीतरी आघाटिताची शंका येते. ठीक आहे लक्ष्मणा, चल. प्रणाम पिताश्री. रामा, रामा. नुसतं राम राम म्हणत बसून भागणार नाहीये. आपण सांगता की मी कथन करू? आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. काय झालं माते कैकेयी? रामा, तुला कल्पना नसेल, पण मागे एकदा इंद्रदेवाच्या सहाय्यार्थ हे एका लढाईत उतरले होते, तेव्हा मीही त्यांच्या सोबत होते. बर, मग? त्यावेळी ऐन युद्धात यांच्या रथाचं चाक निसटलं, पण मी समय सूचकता दाखवून ते रथचक्र सावरलं. त्यावेळी यांनी प्रसन्न होऊन मला 2 वर दिले होते. ते वर मी आज यांच्याकडे मागितले. यांना सांगण्याचं धैर्य होणार नाही म्हणून मीच तुला ते सांगते. सांग माते. त्या 2 वरांनुसार माझा पुत्र भरत यानं राजसिंहासनावर बसावं आणि तू 14 वर्ष वनवासात जावं. काय? दादानी 14 वर्षाचा वनवास स्वीकारायचा? थांब पापिणी, हे बोलणारी तुझी जीवच मी छाटून टाकतो. थांब लक्ष्मणा, थांब. क्रोध आवर. पण दादा, हे बघ, ही आपली माता आहे. मातेला असे अपशब्द बोलू नयेत कधी. तिच्याविषयी मनातही वाईट आणू नये अशी आपली संस्कृती सांगते. पण दादा, तिनं आपल्यावर एवढे प्रहार केल्यावरही? लक्ष्मणा, ते आपले माता पिता आहेत. त्यांनी आपल्याला अपशब्द बोलले तरी ते आपल्या भल्यासाठीच असतात. ते आपलं वाईट चिंतीलच कसे. मातेच्या या निर्णयामागेही आपल्याविषयी सद्भावनाच असेल. बघ पापिणी, बघ, तो किती उच्च विचार करतोय आपल्याविषयी, आणि तुझे विचार किती नीच आहेत. पिताश्री, आपण व्यर्थ विलाप करू नये. आपल्या रघुकुलाची परंपरा आहे. प्राण जातील पण वचनभंग होणार नाही. माते, तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. दादा, आपला भरतच राजसिंहासनावर बसेल आणि मी 14 वर्ष वनवासाला जाईन. दादा, मी उद्या प्रभातकाली प्रस्थान करेन. रामा, रामा, थांब, थांब रामा. पुत्रा, फिरून एकदा विचार तरी कर रे. नाही पिताश्री,
राम मरण पत्करेल, पण वचनभंग कधीही करणार नाही. मने नीट लक्षात घे. हाती आलेल्या सत्तेवर एवढ्या सहजपणानं पाणी सोडून रानावनात निघून जाणं सोपं नाही बरं का. खरंच हो. अगं मोठी सत्तास्थानं तर सोडून दे. घरात साधी स्वयंपाकघरातली किचन कट्ट्यावरची सत्ता आम्हा बायकांना सोडवत नाही. आणि म्हणून घराघरात सासवा सुनांमध्ये रोज उठून युद्ध पेटलेली असतात. आणि प्रभू रामचंद्र आयुष्यभर सत्याचं आचरण करण्यासाठीच जगले. ते आदर्श राजा होते, आदर्श पुत्र होते, आदर्श बंधू तर होतेच, पण बरं का मानसी, आदर्श शत्रूही होते. अगं युद्ध करण्यापूर्वी त्यांनी रावणाला पुन्हा एकदा अखेरचा विचार करून बघ असं सांगून युद्धापासून परावृत्त केलं होतं. अगं इतकंच नव्हे तर रामचंद्रांच्या बाणानं घायाळ होऊन अखेरची घटका मोजणाऱ्या रावणाकडे त्यांनी लक्ष्मणाला हे सांगून पाठवलं की रावण हा उत्कृष्ट राजकारणपटू आहे, तू त्याच्याकडून राजनीती शिकून घे. शत्रूचा सुद्धा एवढा यथोचित सत्कार करणारा दुसरा कुणीही सापडणार नाही. म्हण्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या जीवनात असे लोकोत्तर गुण अंगीकारल्यामुळंच त्यांचं जीवन पूजनीय झालं. रामचंद्रांनी ऋषी मुनींच्या यज्ञ रक्षणार्थ अनेक राक्षस मारले. लंकेला जाण्यासाठी समुद्रात पूल बांधला. महापराक्रमी रावणावर साध्या वानरांची सेना घेऊन विजय मिळवला. पण रावणाला मारल्यावर त्याच्या राज्याचा मोह न धरता बिभीषणाला राज्यावर बसवलं, अयोध्येतल्या प्रजेला सुखी केलं आणि अंती अवघ्या अयोध्यावासियांना आपल्यासह स्वर्गात नेलं. आणि म्हणूनच भारतवर्षात आजही प्रभू रामचंद्रांचं नाव पुण्यकारक मानलं जातं. जो रामनाम घेतो त्याला स्वर्गप्राप्ती होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सगळ्यांना रामनामाचा जप करायला सांगितलाय. अगं महाकवी तुलसीदासाला रामकथेनं वेडं केलं होतं. त्याचं तुलसी रामायण भारतभर प्रसिद्ध आहे. भारतभरात 18 रामायण प्रसिद्ध आहेत. अगं देशोदेशींच्या सामान्य माणसाला रामायणातून जीवनात शाश्वती मिळते. अगदी अंधश्रद्धाळू लोक भूताला बघितल्यावर सुद्धा रामाचंच नाव घेतात. अगं रामायणावर विविध काळात कथा गीतं होतच राहतात. रामचरित्र आपोआप नाविन्यपूर्ण होत राहतं. म्हण्या तुला आठवतंय ना आपल्या गदिमा आणि बाबूजींनी नाही का गीत रामायण अजरामर केलं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.